आदित्य सर तुम्ही इकडं? हो, मी इकडे, तू तिकडे. मी इकडे तुझी वाट बघतोय आणि अशीच तुझी वाट आयुष्यभर बघू शकतो मी. मला ना असं वाटतंय तुम्ही कदाचित प्रेमात पडलात. घ्या, अजून तुला खात्री पटली नाहीये? पारू, मला सांग, काल रात्री मारुती मामा माझ्याशी खोटं बोलला ना? तू काय झोपली वगैरे नव्हतीस ना? यस, मला वाटलंच होतं. आणि त्यात तू गावाकडे जाणार आहेस, तर तुला न भेटता कसं काय जाऊ देऊ तुला? मारुती मामाचं वागणं थोडं विचित्र वाटत नाहीये का तुला? आदित्य सर, प्रत्येक मुलीचा बाप असाच वागत असतो. अच्छा, माझ्या बाळाला माझ्यापेक्षा जास्त तुमच्या नावाची, तुमच्या घराची काळजी आहे. बरं, ते समजा जाऊ द्या, माझी बस निघून जाईल, मला निघायला पाहिजे. मग त्यासाठीच आलोय मी. तुला गाडीत बसवणार, बस स्टॉप पर्यंत सोडणार, बस मध्ये बसून तुला असं बाय बाय करणार. पण सर, आता तू नाही म्हणणार, मग मी हो म्हणणार, मग परत तू नाही म्हणणार, परत मी हो म्हणणार. त्यापेक्षा चुपचाप गाडीत बस. ठीक आहे, चल या. पारू, कुठे एसटीने जात बसते? चल ना, मी तुला गावापर्यंत सोडतो ना. चला चला, माझ्या सोबत चला. आपण दोघं मिळून गावाकडे जाऊ. तिकडे शेती बी आहे, घर बी दुरुस्ती करून घेऊ आणि मस्त तिकडे राहू. चालतंय? हो यार, खरंच बेस्ट आयडिया आहे. अरे खरं सांगू, मला असंही आहे ना, तुझ्यासोबत गावाकडेच राहायला आवडतं. आपण एक काम करू, लग्नानंतर आहे ना आपण तिकडेच सेटल होऊ. नकोच ही सिटी वगैरे, है ना? आदित्य सर, जा आता घरी. मी हे जे काय सिरियसली बोलतोय त्याचं ठीक आहे. जातेस गावाला, पटकन ये. आईचा वाढदिवस आहे परवा. बाय, मी येईन लवकर. बरं, तुम्ही आता जा पटदिशी. देवी यांना जर का कळलं तुम्ही घरी नाही आहात तर काळजी करत बसतील त्या. तुम्ही जा, माझी बस येईलच आता आणि मी व्यवस्थित जाईन. हे बघ, मी ना दिवसभर खूप बिझी असते, इतकी कामं असतात सगळीकडे या घरात, मलाच लक्ष द्यावं लागतं. तरी त्यातनं वेळ काढून मी तुला काही डेकोरेटर्सचे नंबर पाठवलेत. मी जसं सांगितलं तसंच डेकोरेशन या घरात झालं पाहिजे आणि तेवढंच झालं पाहिजे. तरी काही अडलं वगैरे तर मला एखादा फोन कर, मी फोनाफोनी करून सगळं मॅनेज करेन. काकू, काही फोनाफोनी करायची गरज नाहीये. आमचं सगळं ठरलंय. ठरलंय? मग ठरल्याप्रमाणे करा. मलाही बघायचंच आहे तुम्ही काय करता ते. ऑफ. अरे हे का, अजून तयारी सुरू झाली नाही? आदित्य दादा, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं करते. बरं, मला सांगा, तुमचं कालचं काम झालं का? कालचं काम? कुठलं काम? अहो, तेच काम ज्या कामासाठी तुम्ही अर्जंटली प्रीतमला बोलावून घेतलं होतं. मी प्रीतमला अर्जंटली बोलवलं नाही. काय? माहित नाही, मला त्यांनी तसंच सांगितलंय. प्रीतम आहे ना, सदान कदा मस्करी करत असतो. त्यांनी तुला असंच काहीतरी सांगितलं असेल. दामिनी काकू, तू का अशी बसली? आदित्य दादांनी बोलवलं नव्हतं? मग प्रीतम काल माझ्याशी खोटं बोलून कुठे गेले होते? हा, बोल ना. हॅलो प्रीतम, ऐक ना, मला ना कसं तरीच होतंय. काय होतंय मला काही कळत नाहीये. माझ्या तोंडाची चव गेलीये. काय काय होतंय काहीच कळत नाहीये मला. ऐक ना, मला ना काहीतरी आंबट खावंसं वाटतंय. प्रीतम, तू प्लीज कर ना काहीतरी. मी काय करू शकतो ह्याच्यात? प्रीतम, अरे आईला जे डोहाळे लागतात ती म्हणजे खरं तर बाळाची इच्छा असते. आणि तू आपल्या बाळाची इच्छा पूर्ण करणार नाहीयेस का? प्रीतम, तू येतोस ना? प्लीज ये यार, प्लीज. मी ट्राय करतो. प्रीतम, काय झालं? कोणाचा फोन होता?
क्लायंटचा फोन होता, कामासंदर्भात बोलत होतो. बर. ॲक्च्युली काल तुमच्या अर्जंट कामामुळे आपला मूवीचा प्लॅन कॅन्सल झाला ना. हा हो ना. पण मग ज्या अर्जंट कामासाठी तुम्ही गेला होता ते काम झालं का पूर्ण? हा मग काल गेलो होतो तर कालच कम्प्लीट करून टाकलं ना. ठेवला नाही मी. प्रीतम माझ्यापासून काही लपवत असतील का? आणि माझ्याशी ते सतत खोटं का बोलतायत? प्रीतम, खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, काय प्रॉब्लेम असणार आहे? बरं, मी काय म्हणते, उद्या आईंचा वाढदिवस आहे ना, बाहेर बघा ना सगळे किती छान डेकोरेशन करतायत. चला ना आपण पण मदत करूया त्यांना. नाही, आपण गेलो असतो, पण आता मी म्हटलं ना की मला क्लायंटचा फोन आला होता, तर त्या कामासंदर्भात मला आता बाहेर जावं लागणार आहे. मी परत आल्यावर आपण करूया ना. तू म्हणशील ते करू. आत्ता जावं लागेल.